नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत ज्याही वेळेस आपली 2024-25 ची मेडिकल काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेत सुरुवात होईल, हे सुरुवात झाल्यानंतर या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागू शकतात, त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी काय डॉक्युमेंट्स लागतील, जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गातून येतात अशा विद्यार्थ्यांसाठी काय डॉक्युमेंट्स लागतील, जे विद्यार्थी डिफेन्स किंवा या ठिकाणी फिजिकली हँडिकॅप किंवा ऑर्फन या कॅटेगरी मधून येतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत। सोबतच जेही विद्यार्थी या ठिकाणी स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर या पेजला अथवा YouTube चॅनलवरती आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जेही आपली ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया असणार आहे 2024 आणि 25 या प्रवेश प्रक्रियेची इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या या चॅनलवरती गेल्या 5 वर्षापासून उपलब्ध आहे आणि अजूनही या ठिकाणी पुढे आपली कंटिन्यू केली जाणार आहे। बरेच विद्यार्थी या ठिकाणी चॅनलवर व्हिडिओ येत नसल्यामुळे असं विचार करते की यावर्षी सर ऑनलाईन माध्यमातून काउन्सिलिंग देणार नाहीयेत, असं बऱ्याच विद्यार्थ्यांकडे या ठिकाणी माहिती गेलेली आहे। पण लक्षात घ्या, आपली मागच्या 4-5 वर्षापासून आपण ऑनलाईन ऍज वेल ऍज ऑफलाईन दोन्ही मीडियम मध्ये काउन्सिलिंग अवेलेबल करून देतो विद्यार्थ्यांना आणि याही वर्षी आपल्या लातूर येथील ऑफिस आणि पुणे येथील ऑफिस या दोन्ही ऑफिसवरती आपल्या या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया उपलब्ध असणार आहे। चला, महत्वाचं आहे आपलं टॉपिक की जेही आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया याच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि हे डॉक्युमेंट्स आपल्याला कुठून काढावे लागतील। तर सर्वप्रथम जर आपण महाराष्ट्रातील मेडिकल काउन्सिलिंगचा विचार केला असता, या मेडिकल काउन्सिलिंग मध्ये जेही तुम्हाला कोर्स आहेत त्याच्यामध्ये तुमचा MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, BHMS असेल, BUMS असेल, फिजिओथेरपी असेल, स्पीच थेरपी असेल, त्यासोबतच BSc नर्सिंग असेल, या सर्व प्रोसेससाठी जेही मी डॉक्युमेंटची लिस्ट देणार आहे हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी लागणारच आहेत। आणि या डॉक्युमेंट्स मध्ये लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी 2024 मध्ये बोर्ड एक्झाम दिले आहेत अशा विद्यार्थ्यांना आपले जेही डॉक्युमेंट्स आपण काढणार आहात हे डॉक्युमेंट्स 1 एप्रिलच्या नंतर काढणं आवश्यक असणार आहे। जे विद्यार्थ्यांनी 2024 ला बोर्ड एक्झाम दिले अशा विद्यार्थ्यांनी जे आपले डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स 1 एप्रिल 2024 नंतरच काढायचे आहेत, कारण ज्यावेळेस आपण हे काढतो डॉक्युमेंट्स त्यावेळेस आपल्याला व्हॅलिडिटी काही डॉक्युमेंट्स मध्ये 1 इयरची असते, काही डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला हे व्हॅलिडिटी 3 वर्षाची असते। आणि जे विद्यार्थी 2024च्या अगोदर केव्हाही बोर्ड एक्झाम दिली असेल आणि त्या विद्यार्थ्याकडे जर डॉक्युमेंट्स ऑलरेडी अवेलेबल असतील तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डॉक्युमेंट्स वरची जे व्हॅलिडिटी आहे किंवा व्हॅलिड फ्रॉम कधीपर्यंत आहेत हे चेक करणं खूप जास्त आवश्यक असतं। जर आपल्या डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी ऑलरेडी संपलेली असेल तर आपल्यालाही म्हणजे जे रिपीटर विद्यार्थी अशाही विद्यार्थ्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हे 1 एप्रिल 2024च्या नंतरच काढणं गरजेचं असणार आहे। तर यामध्ये आपण ज्यावेळेस मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या डॉक्युमेंट्स बद्दल माहिती घेत असतो तर सर्वात महत्वाचं आहे यामध्ये 15% कोटा आणि 85% कोटा। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत 85% कोट्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागतात याबद्दल। तर यामध्ये जेही आपला स्टेट ऑफ महाराष्ट्राचा 85% कोटा आहे, आता विद्यार्थी म्हणतात 85 आणि 15 आम्हाला दोन्हीसाठी अप्लाय करायचे, लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्यांना 15% साठी पार्टिसिपेट करायचंय अशा विद्यार्थ्यांना MCC काउन्सिलिंग थ्रू या ठिकाणी पार्टिसिपेट करावं लागेल अथवा आयुष काउन्सिलिंग थ्रू या ठिकाणी पार्टिसिपेट करावं लागेल। आणि ज्या विद्यार्थ्यांना 85% म्हणजे स्टेट काउन्सिलिंग आहे, या स्टेट काउन्सिलिंग साठी पार्टिसिपेट करायचं असेल तर आपल्याला जेही आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे किंवा महाराष्ट्र CET सेल आहे त्या CET सेलवर आपल्याला ऍप्लिकेशन द्यावं लागणार आहे। तर हे झाले तुम्हाला मेन डिफरन्सेस की आपल्याला कुठल्या प्रोसेससाठी पार्टिसिपेट करतो आणि त्या प्रोसेससाठी आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहे। आता महाराष्ट्रामध्ये एकंदरीत किती कॅटेगरी आहेत याबद्दल आपण माहिती घेऊ। ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रवेश प्रक्रियेत भाग घेत असतो त्यावेळेस या ठिकाणी कॅटेगरी बद्दल माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे। बरेच विद्यार्थी असे आहेत की अशा विद्यार्थ्यांना आपली जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीसाठी कुठले रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स लागतात याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। आता मेनली आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण रिझर्वेशनचा विचार करतो, कुठल्याही प्रोसेसमध्ये रिझर्वेशनचा विचार केला जातो तर त्या रिझर्वेशन मध्ये आपल्याला महाराष्ट्राचा जर विचार केला या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, सेकंड आहे आपलं पॅरलल रिझर्वेशन आणि थर्ड आहे आपल्याला
स्पेशल रिझर्वेशन. असे आपल्या महाराष्ट्रातल्या 85% ची जी या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेस होती, या प्रोसेससाठी हे रिझर्वेशनचे 3 टाईप मध्ये या ठिकाणी बायफर्गेशन केले किंवा डिवायडेशन केलेलं आहे आपण या ठिकाणी कन्सिडर करू. आणि या 3 टाईप मध्ये आपलं जेही कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे, हे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आपल्या संपूर्ण जे काही महाराष्ट्रात कॅटेगरी आहे या कॅटेगरीसाठी रिक्वायर्ड असतं. त्यानंतर येतं याच रिझर्वेशनचा काही पार्ट पॅरलल रिझर्वेशन ऍज वेल एज स्पेशल रिझर्वेशन. कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन मध्ये आपल्या महाराष्ट्रातील जेही एससी, एसटी, ओबीसी, NT1, NT2, VJDT या कॅटेगरी येतात, या कॅटेगरी सर्व कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन मध्ये येत असतात. नेक्स्ट आहे पॅरलल रिझर्वेशन. पॅरलल रिझर्वेशन मध्ये पाहिलं असता डिफेन्स कॅटेगरी, आणि त्यानंतर जर विचार केला आपला या ठिकाणी आपला हेली एरिया आणि या ठिकाणी MKB कोटा, हे 3 रिझर्वेशन आपले पॅरलल रिझर्वेशन मध्ये येतात. आणि स्पेशल रिझर्वेशनचा जर विचार केला तर या ठिकाणी PWD आणि या ठिकाणी ऑर्फन या 2 विद्यार्थ्यांचा समाविष्ट असतो. हे सुद्धा आपण पुढील जेही आपली व्हिडिओची सिरीज असणार आहे या व्हिडिओच्या सिरीज मध्ये कंप्लीट करणार, की जेणेकरून ज्याही वेळेस विद्यार्थी काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेत येतील त्यावेळेस विद्यार्थ्याला याबद्दल कुठली शंका राहणार नाही, या अनुषंगाने मी संपूर्ण माहिती देणार आहे. आणि हे माहिती आत्ता का देत आहे, कारण विद्यार्थी तर नीट मध्ये बिझी आहेत, पण जे विद्यार्थ्याचे पालक आहेत तर त्या ठिकाणी या विद्यार्थ्याच्या पालकांनी जेही आपले तहसील कार्यालय आहेत या तहसील कार्यालयात जाऊन या लागणाऱ्या डॉक्युमेंटची या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म घेणं गरजेचं आहे आणि फॉर्म प्रोसेस मध्ये राहणं गरजेचं आहे. कारण सर्वच विद्यार्थी 5 मेच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यातील तहसील कार्यालयात या ठिकाणी गर्दी करतात. एखादा डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी नंतर जवळपास 7 ते 8 दिवसाचा या ठिकाणी सुद्धा कालावधी लागतो किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त लागतो. म्हणून ज्या विद्यार्थ्याच्या पालकाकडे सध्या वेळ आहे अशा विद्यार्थ्याच्या पालकांनी सध्या डॉक्युमेंट्स काढण्यासाठी सुरुवात जरी केली तरी काही अडचण राहणार नाहीये. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे आपला या ठिकाणी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल, त्या अकॉर्डिंग तुम्ही हे डॉक्युमेंट्स काढू शकता. आता मेनली जे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये SC कॅटेगरी आहे, ST आहे, NT1 आहे, NT2, NT3, VJDT, OBC आणि OBC मध्येच येते SBC कॅटेगरी, आणि नंतर आहे EWS कॅटेगरी. आणि या ठिकाणी सर्वात कमी डॉक्युमेंट्स लागतील हे फक्त जनरल कॅटेगरीला, या जनरल कॅटेगरीसाठी सर्वात कमी डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर यामध्ये SC साठी आपल्या महाराष्ट्रामध्ये 13% रिझर्वेशन आहे, ST साठी 7% आहे, NT1 साठी 2.5 आहे, NT2 साठी 3.5 आहे, NT3 साठी आपलं या ठिकाणी 2% रिझर्वेशन आहे. जे विद्यार्थी VJDT विद्यार्थ्यासाठी 3% रिझर्वेशन, आणि रिमेनिंग 19% या ठिकाणी रिझर्वेशन आहे OBC आणि SBC या विद्यार्थ्यासाठी. आणि नेक्स्ट आहे आपलं 10% रिझर्वेशन फॉर EWS. लक्षात घ्या, EWS रिझर्वेशन फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच उपलब्ध असतं, किंवा EWSच्या सीट ह्या फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच या ठिकाणी असतात, सेमी गव्हर्नमेंट मध्ये EWS सीट नसतात. तर यामध्ये कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याला जे काढायचे या ठिकाणी किंवा जे आपल्या तहसील कार्यालयातनं आपल्याला सर्व विद्यार्थ्यांसाठी कुठले डॉक्युमेंट्स काढायला लागणार आहेत याबद्दल मी माहिती देईल. आणि पूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी कुठले लागणार आहेत याबद्दल ज्यावेळेस आपल्या 3 व्हिडिओच्या सिरीज होतील त्या व्हिडिओच्या सिरीज नंतर जे मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी संपूर्ण डॉक्युमेंट्स लागणार आहेत याची सुद्धा तुम्हाला मी लिस्ट उपलब्ध करून देईल, किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा याबद्दल तुम्हाला माहिती देणारच आहे. यामध्ये जे विद्यार्थी SC ST मधले आहेत या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट लागेल. नेक्स्ट आहे कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा आपल्याला लागणार आहे, हे SC ST विद्यार्थ्यासाठी. याच्यात मध्ये आपण ऑल कॅन्डिडेट आपण या ठिकाणी मेन्शन करू. ऑल कॅन्डिडेट साठी या ठिकाणी नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ऍज वेल एज डोमोसाईल सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ऍज वेल एज डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्व विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये कंपल्सरी लागणारच आहे. ज्याही प्रवर्गातनं कुठल्याही प्रवर्गातनं विद्यार्थी असू द्या, जर महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर सर्व विद्यार्थ्याला महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट अनिवार्यच आहे. जर महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळत नाही गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. ठीक आहे, तर यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट ऍज वेल एज कास्ट व्हॅलिडिटी आणि या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट SC ST साठी काही कंपल्सरी नाहीये, हे पण लक्षात असू द्या.
इन्कम सर्टिफिकेट फक्त अदर कॅटेगरीसाठी या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे. जे विद्यार्थी NT1, NT2, NT3, BJDT, SBC या कॅटेगरी प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि यासोबतच आपल्याला मेन आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ठीक आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि सोबतच इन्कम सर्टिफिकेट हे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. लक्षात घ्या, यामध्ये जे विद्यार्थी SC आणि या कॅटेगरी प्रवर्गात येतात तर SC आणि ST साठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत नाही आणि जे विद्यार्थी NT1, NT2 या प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर आणि इन्कम सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट्स लागतात. सोबतच डोमिसाइल सर्टिफिकेट सुद्धा लागत असतं. नेक्स्ट आहे EWS विद्यार्थी. जे विद्यार्थी EWS मधून येतात अशा विद्यार्थ्यांना जर आपल्याला EWS मधून सीट मिळवायची असेल तर अशा विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट सुद्धा तहसील कार्यालयातनं काढून घ्यावं लागत असतं. आणि जनरल कॅटेगरीतल्या विद्यार्थ्याला फक्त तहसील कार्यालयातनं डोमिसाइल आणि इन्कम सर्टिफिकेट हे दोनच डॉक्युमेंट्स काढावं लागतात. EWS सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्याला काढायचं आहे त्यांना इन्कम सर्टिफिकेट सुद्धा लागत असतं. हे सर्व डॉक्युमेंट्स सर्व विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातनं काढावे लागतात. पण याच प्रोसेसमध्ये ज्याही विद्यार्थ्याला AIQ मध्ये पार्टिसिपेट करायचंय, लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना AIQ मध्ये पार्टिसिपेट करायचंय तर या पूर्ण कॅटेगरी प्रवर्गातील विद्यार्थ्याला स्टेट काउन्सिलिंगसाठी एवढे डॉक्युमेंट्स लागतील आणि जे विद्यार्थी सेंट्रल काउन्सिलिंगसाठी जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांना OBC NCL सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. लक्षात घ्या, OBC NCL सर्टिफिकेट आपल्याला लागेल केव्हा, जर आपण कुठल्याही प्रोसेसच्या सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये जाणार असाल तर आपल्याला या ठिकाणी OBC NCL सर्टिफिकेट लागणार आहे. SC ST च्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी NCL वगैरे काही लागणार नाहीये. फक्त आपले जे सर्टिफिकेट आहे जर खूप जुनं असेल तर ते सेंट्रलचं सर्टिफिकेट करून घेणं गरजेचं असणार आहे, बाकी काही नाहीये. आणि जे विद्यार्थी 50% AIQ मध्ये जाणार आहेत EWS प्रवर्गातले तर यांना EWS चा सेंट्रलच्या फॉर्मॅट मधलं सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक असणार आहे. एवढे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला जेही आपली काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया असेल त्या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये काढावं लागतील. बरेच पालक या ठिकाणी थोडासा या ठिकाणी वेळ ज्यावेळेस आपली येते काउन्सिलिंगची त्यावेळेस हे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी सुरुवात करतात. पण माझी विनंती आहे, त्यावेळेस आपली खूप घाई गडबड होऊ शकते. काही डॉक्युमेंट्स आपल्याला वेळेत मिळतील सुद्धा नाही, मिळतील अथवा नाही हे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाहीये, कारण सध्या आपलं इलेक्शनचं वातावरण आहे. याच्यामुळे बऱ्याच या ठिकाणी लोड आहेत गव्हर्नमेंट संस्था ज्या आहेत त्याच्यावरती. त्यामुळे आपण जेही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेत हे आपण आता जरी काढायला सुरुवात केली तर आपल्याला या ठिकाणी पुढे चालून जास्त त्रास होणार नाहीये. जर आपण या ठिकाणी ज्यावेळेस आपले काउन्सिलिंगची डेट येईल त्यावेळेस जर आपण याची सुरुवात केली तर आपल्यालाच याचा त्रास जास्त होऊ शकतो. त्यामुळं जे लिस्ट दिलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये या लिस्ट अकॉर्डिंग आपण सर्व डॉक्युमेंट्स काढणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे.